देशात कोरोनाचे सावट अद्यापही संपलेले दिसून येत नाही। सलग 5 महिने संपल्यानंतर सुद्धा सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीलाच 42 कोरोना बाधित रुग्णांची नवीन भर पडली आहे। अमरावती जिल्ह्यात बाजारपेठ, मॉल, दुकाने, प्रतिष्ठाने उघडण्यात आल्याने पुन्हा कोरोनाचा स्फोट होणार का अशी भीती आता सुज्ञ नागरिकात निर्माण झाली आहे। मंगळवारी विदर्भ न्यूजला हाती आलेल्या अहवालात पुन्हा सेंट्रल जेलमध्ये नव्याने 11 रुग्ण आढळून आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे। कारागृहात नव्याने आगमन होणाऱ्या बंदीविषयी कोरोनाला घेऊन कमालीची भीती निर्माण झाली आहे। तरी सुद्धा कारागृह अधीक्षक रमेश कांबळे हे कारागृहावर लक्ष देऊन आहे। मंगळवारी शहरातील एकाच कुटुंबातील 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे, तर अचलपूर परतवाडा शहरातील 6 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 4288 रुग्ण बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे, तर 1009 रुग्ण अमरावती सुपर स्पेशालिटी कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहे। 174 रुग्ण नागपूरला उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे। आरोग्य विभागाने 305 रुग्णांना गृह विलगीकरण करिता पाठवण्यात आले आहे। आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील 131 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 5792 रुग्णांची कोरोना आजारात नोंद झाली आहे। त्यामुळे अद्यापही कोरोना संपलेला नाही, म्हणूनच स्वतःसह परिवार आणि इतरांची काळजी घ्या। मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा नित्य नियमाने वापर करा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।